आता पावसाळा म्हटलं की ओघानं ट्रेकिंग, रॅपलिंग हे आलंच। मग अशा हौशी गिरीप्रेमींना लोणावळ्यामधला कातळधार धबधबा हा खुणावतोच। मात्र कातळधार धबधब्यामध्ये रॅपलिंग करणं हे अगदी येरागबाळ्याचं काम नाहीये। नभो उतरू आलं या गाण्याच्या ओळी प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी तुम्हाला भेट द्यावी लागेल लोणावळ्यातल्या कातळधार धबधब्याला। ढगांच्या कुशीत दडलेल्या या हिरव्यागार टेकड्या आणि या टेकड्यांशी लपंडाव खेळत धोधो कोसळणारा हा धबधबा। धबधब्याचं हे रूप पाहून सगळा क्षीणही क्षणार्धात निघून जातो। 450 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा म्हणजे ट्रेकर्स आणि रॅपलर्ससाठी एक कडवं आव्हानच। वातावरण भारून टाकणारा धबधब्याचा आवाज, वेगानं वाहणारे वारे, आभाळातून कोसळणारा पाऊस अन पायाखाली निसरडा काळा पाषाण। अशा कठीण परिस्थितीत रॅपलिंग करणं किती आव्हानात्मक असतं हे प्रत्यक्षात रॅपलिंग करणारा सांगू शकतो। की आम्ही जे काही इव्हेंट्स करतो ते एक नवीन पिढीला एक हे द्यावं की जेणेकरून त्या लोक आपल्याकडनं भरपूर शिकायला भेटतं आणि ते जे काही नवीन मुलं जे आहेत त्या लोकांना आम्ही प्रयत्न करतो की ज्या गोष्टी आहेत आम्ही ट्रेकिंगमध्ये जे करतो, जे रॅपलिंगला मी हे आपल्या जीवनाच्या याच्यामध्ये भरपूर फरक पडतो की ते जे एक्सपिरियन्स होते एक्सपिरियन्स आपण आपल्या उभ्या आयुष्यात जे काही करतो आपण कामं ते कामामध्ये भरपूर त्याचा लाभ होतो। जीव धोक्यात घालून लोकलमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी हा रॅपलिंगचा थरार अनुभवायला काहीच हरकत नाही। मात्र हे रॅपलिंग अनुभवी ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखालीच व्हायला हवं। तेव्हा जास्त विचार करू नका, वीकेंडला बॅग उचला आणि वाट धरा लोणावळ्यातल्या या कातळधार धबधब्याची। सचिन चपळगावकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 लोणावळा। अशीच आणखी काही पावसाळ्यातली पर्यटन स्थळं आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर।